नमस्कार मंडळी, मी सुनील. आपण पाहता सुनील न्यूज. मराठा आरक्षण नाही तर गावात यायचं नाही असे गावातील नागरिकांनी म्हटल्याबरोबर तेथे येणाऱ्या आमदारासाठी गावकऱ्यांनीही गावबंदी केलेली आहे. त्यांचे वाजत गाजत गावातून हकालपट्टी करण्यात येत आहे. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या जात आहेत. मराठा आंदोलनकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि ते ढोल बाजा वाजवत एक मराठा लाख मराठा असं म्हणत आहेत आणि चले जाओ असे म्हणत आमदार नेत्यांना गावात येण्यास मनाई करत आहेत. बघा, तुम्हीच घोषणाबाजी देत आणि शिमगा करत हाकलून लावले आहे. सदरील व्हिडिओ तुम्ही बघू शकता. कशा प्रकारे तेथील मराठा समाजाचे लोक हे एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत चले जाओ असे म्हणत नेत्यांना गावातून हाकलावून लावत आहेत. त्यांना नेत्यांची गावबंदी केलेली आहे. बघा काय आहे हा समोरील व्हिडिओ. मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितल्यापासून लोकांनी आपापल्या गावामध्ये नेत्यांना येण्यास बंदी घातलेली आहे आणि असे म्हटले आहे की जोपर्यंत मराठा आरक्षण नाही तोपर्यंत गावात यायचं नाही. लोकांनी बँड वाजत तेथील येणाऱ्या आमदाराला गावातून बाहेर हाकललं आहे आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे जेव्हा इलेक्शन जवळ येते तेव्हा राजकीय नेत्यांची गावाकडे येण्याची सुरुवात वाढलेली असते आणि हे बघून तेथील गावकऱ्यांनी एक निर्णय घेतला की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक येणाऱ्या नेत्यास गावबंदी राहील आणि त्यांचं अशाच प्रकारे वाजत गाजत असे स्वागत केले जाईल आणि त्यांना स्वागत करून गावाबाहेर हकलून दिले जाईल. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत तेथील मराठा समाजाच्या बांधवांनी असा गावात ठराव घेऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने तेथील नेत्यांना गावबंदीचे संकेत दिलेले आहेत. पहा हा व्हिडिओ संपूर्ण. हा व्हिडिओ चिखलीकरांच्या प्रचाराला आलेले होते कार्यकर्ते. चिखली या गावातील हा व्हिडिओ आहे आणि चिखलीकरांच्या प्रचाराला आले होते कार्यकर्ते. त्यांना मराठा समाजाच्या तरुणांनी गावातून हकलून दिले आहे. सदरील व्हिडिओ हा नांदेड जिल्ह्यातील चिखली या गावचा आहे. येथील मराठा समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन प्रचाराला येणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या नेत्यांना गावबंदी घातलेली आहे आणि त्यांचं एकच वाक्य आहे, एक मराठा लाख मराठा. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही नेत्यास गावात प्रवेश नाही अशी त्यांची म्हणणे आहे.